मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन असा विषय घेऊन आलेलो आहे, म्हणजे पवार साहेब जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष आहेत ते राजीनामा देणार का, आणि सुप्रिया सुळे या ठिकाणी अध्यक्ष होणार, अशी काहीशी दबक्या आवाजामध्ये महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे, देशभर चर्चा सुरू आहे. लोकांना असं वाटतंय की आता सुप्रियाताई राष्ट्रीय राजकारणामध्ये जाणार, राष्ट्रीय अध्यक्ष होणार. शरद पवार वयोमानामुळं रिटायरमेंट घेणार आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या सोबत जायचंय अशी चर्चा जोर धरू लागलेली आहे. म्हणून शरद पवार राजीनामा देणार की माझ्या कारकिर्दीमध्ये मी कधीही धर्मांध शक्तीच्या बरोबर गेलो नाही आणि तिकडे मला जायचं नाही त्यांच्यासोबत. मी जिथं आहे तिथं राजीनामा देणार आणि मग सुप्रिया सुळे जरी गेल्या तिकडं तरी त्याचं काय वावगं नाही की बाबा सुप्रिया गेली मी नाही गेलो असं म्हणता येईल. अशीच काय म्हणजे शरद पवारांचं राजकारण हे पहिल्यापासून आपण पाहिलेलं आहे की राजकारणामध्ये शरद पवारांची दिशा दाखवणं काम इकडे असतं आणि घडतं दुसरीकडं, म्हणजे असं शरद पवारांचं एकंदरीत वातावरण आहे. तर बघा याच सगळ्या गोष्टींची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करू आणि हा संपूर्ण व्हिडिओ आपण बघावा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की नेमकं काय घडतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे सगळं आपल्याला लक्षात येईल. तर चला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये सर्वात मोठं नेतृत्व म्हणजे ते शरद पवार मानलं जातं. जवळपास 60 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, 60 वर्षापेक्षा अधिकचा काळ शरद पवार यांनी जवळून पाहिलेला आहे. पद भूषवलेले आहेत. महाराष्ट्राचं 4 वेळा मुख्यमंत्री पद भूषवलेलं आहे. शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात आणि सध्या ते महाराष्ट्राचे किंग मेकर म्हणून अनेक वेळा संबोधलं गेलेलं आहे. त्यांची राजकीय कारकीर्द बघा 1967 साली वयाच्या 27व्या वर्षी बारामतीतून झाले. पहिल्यांदा विधानसभेवरती ते निवडून आले. त्या अगोदर ते नगरसेवक सुद्धा झाले होते बारामती नगरपालिकेचे. आता त्यांचे राजकीय गुरु यशवंत चव्हाण. महाराष्ट्राचे 4 वेळा शरद पवार मुख्यमंत्री झाले. 1978 ते 1980 वयाच्या 38व्या वर्षी देशाच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसमध्ये त्यांनी बाहेर पडून स्वतःचा पुरोगामी लोकशाही दल म्हणजेच पुलोद सरकार स्थापन केले होतं. सगळ्या छोट्या मोठ्या पक्षांना सोबत घेऊन त्यांनी पुलोदचं सरकार स्थापन केलं होतं. पुलोदचा प्रयोग केला होता. त्यामध्ये संघ सुद्धा होता, भाजप सुद्धा होतं त्यामध्ये. आता 1988 ते 1991 मध्ये पुन्हा ते काँग्रेसमध्ये परतल्यानंतर दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. 1990 मध्ये 90 ते 91 तिसऱ्यांदा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री झालं. आणि 1993 ते 95 बघा मुंबईचा जो बॉम्बस्फोट झाला त्यावेळेस चौथ्यांदा मुख्यमंत्री होते आणि त्यामध्ये त्यांनी नंतर राजीनामा दिलेला होता. त्या 1991-93 बघा ते 95च्या नंतर PV नरसिंहराव सरकारमध्ये संरक्षण मंत्री होते. 2004 ते 2024 मध्ये मनमोहन सिंग सरकारमध्ये ते 10 वर्ष कृषी मंत्री होते. 2008 साली त्यांनी 72,000 कोटींची शेतकऱ्यांना कर्जमाफी केली होती देशभर. लोकसभेमध्ये ते 1984, 91, 2014 पर्यंत बारामतीचे खासदार राहिले. पुन्हा 14 पासून ते राज्यसभेवरती जात आहेत. आता सुद्धा ते राज्यसभेवरती आहेत. पक्ष स्थापनेचा त्यांच्या आघाड्या सोनिया गांधींच्या परदेशी वंशाच्या मुद्द्यावरून त्यांनी काँग्रेस सोडलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केलं. 2019 मध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी असे त्यांनी महाविकास आघाडी बनवली आणि राज्यामध्ये सरकार स्थापन केलं होतं. 2023 मध्ये NCP मध्ये फूट पडली. त्यानंतर शरद पवारांचा गट वेगळा, अजित पवारांचा गट झाला वेगळा. नंतर बघा ते 4ही सभागृहाचे सदस्य राहिलेले आहेत. विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा हे 4ही सभागृहाचे ते सदस्य राहिलेले आहेत. 59 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी कारकीर्द भूषवलेली आहे. म्हणजे 59 वर्ष झालं शरद पवार हे राजकारणामध्ये आहेत आणि आता 26 मध्ये 60 वर्ष त्यांना पूर्ण झालेले आहेत. आता त्यांनी क्रीडा म्हणून BCCIचं अध्यक्षपद 2005 ते 2008 मध्ये, पुन्हा ICCचं अध्यक्षपद म्हणून 2010 ते 12 पर्यंत
पुन्हा IPL सुरू करण्यात सुद्धा मोठी भूमिका शरद पवारांची होती. पुरस्कार 2017 मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे. बारामती मॉडेल दुष्काळ फूड फॉर वर्क चा प्रयोग सुद्धा त्यांनी केला होता. रोजगार हमीचा योजनेचा आधार सुद्धा बनलेला आहे. त्यांचं कुटुंब म्हणजे बघा राजकीय कुटुंब आहे सगळं. सुप्रिया सुळे, मुलगी अजित पवार, पुतण्या आणि पंतू रोहित पवार, पार्थ पवार हे. आता शरद पवारांनी युती आघाडीचे शिल्पकार म्हणून त्यांना बघितलं जातं. 85 आता 86 वर्षाचे ते सक्रिय राजकारणी म्हणून सध्या आहेत. आता त्यांची राजकीय कारकीर्द ही भली मोठी आहे. 60 वर्षाचा राजकीय अनुभव आहे आणि त्यांनी आता असं ठरवलंय की आपण रिटायरमेंट घ्यायची. राजकारणामध्ये रिटायरमेंट कधीच नसते, सगळ्या गोष्टीला रिटायरमेंट आहे, परंतु राजकारण, वकील, बिझनेसमॅन अशी काय मोजकी पद आहेत की त्याच्यामध्ये रिटायरमेंट नाही. तसेच शरद पवारांनी अजून तरी रिटायरमेंट घेतली नाही. अजित पवारांनी जरी दुसरा पक्ष काढला, राष्ट्रवादी फोडून नेली, तरी सुद्धा त्यांनी पुन्हा जे राष्ट्रवादीचा सेपरेट गट तयार केला, पक्ष काढला, त्यामध्ये 8 खासदार निवडून आणले, 10 आमदार निवडून आले. आता ते निवडणुकीमध्ये काय चलबिचल झाली सगळी, त्यामुळे त्यांचे उमेदवार पडले. तर आता शरद पवार 19 पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. 23 मध्ये त्यांनी पक्षाध्यक्ष पदाच्या जाहीर केले होतं. त्यांनी त्याच वेळेस राजीनामा द्यायचं ठरवलं होतं. मात्र सगळ्यांनी सांगितलं की बाबा नका साहेब राजीनामा देऊ, तुम्ही पक्षासाठी हवे, तुम्ही पक्षासाठी पाहिजे, म्हणून त्यांनी राजीनामा दिलेला नव्हता. मात्र आता त्यांनी असं ठरवलेलं आहे की राजीनामा द्यावा आपण. परंतु आता राजीनामा दिल्यानंतर मात्र दुसरं कोण बघा, त्यांनी 2025 मध्ये जयंत पाटील यांना पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद दिलेलं होतं. मात्र म्हणजे राष्ट्रवादी जेव्हापासून सुरू झाली 2023 मध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडून नेली, नंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी काढली, त्यानंतर जयंत पाटलांना अध्यक्ष केलं आणि अध्यक्ष बदलायचा म्हणून पुन्हा शशिकांत शिंदे यांना अध्यक्ष करून टाकला. आता पुण्यामध्ये जे शहराध्यक्ष होते प्रशांत जगताप, हे भाजप सोबत जाणार किंवा अजित पवार गटाच्या सोबत जाणार म्हणून त्यांनी राजीनामा देऊन टाकला आणि ते काँग्रेसवासी झालेले आहेत. पुन्हा रेखाताई खेडेकर बुलढाण्याच्या, त्यांनी सुद्धा राजीनामा दिला, काँग्रेसमध्ये गेल्या. दिलीप चव्हाण, राजेंद्र फाळके अशी मंडळी सुद्धा, म्हणजे हे जर भाजप सोबत जाणार असतील तर मग आपण इथं राहून काय करायचं, म्हणून ती मंडळी सगळी सध्या सोडून गेलेली आहेत. आता सध्या चर्चा अशी सुरू झालेली आहे की शरद पवार गट NDA सोबत जाणार आहे. रोज आपल्याला नवनवीन बातम्या पाहायला मिळतात की शरद पवारांचा गट हा NDA सोबत जाणार आहेत, NDA सोबत त्यांची खुली चर्चा सुरू आहे, असं सध्याचा अपडेट आहे. आता ह्याला जरी भारतीय जनता पक्षाने सांगितलेलं असलं की बाबा आता आम्ही कोणालाही घेणार नाही, 2029 पर्यंत सगळे जे मित्र पक्ष आहेत तेवढेच आमच्या सोबत राहणार आहेत, असं जरी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं असलं तरी राजकारणामध्ये नेमकं त्याच्या उलटा विचार करायचा असतो आणि उलटा असतं. ज्याला घेणार नाही म्हणतात त्यालाच पक्षामध्ये घेतात आणि मोठी पदं दिली जातात. ज्याला सोबत घेणार नाही म्हणायचं आणि त्याला सोबत घ्यायचं आणि त्याला पदं द्यायची, म्हणजे ही राजकारणामध्ये सध्या सुरू असलेली ही परिस्थिती आहे. म्हणजे असंच राजकारणामध्ये सध्या चालू आहे. ज्याला नाही म्हणायचं त्याला पक्षात घ्यायचं, म्हणजे सध्याचं जे राजकारण सुरू आहे हे अशा पद्धतीने आहे. आता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आहे, शरद पवारांचे राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे आणि उद्धव ठाकरे गटाचा पक्ष आहे. मात्र ह्या सगळ्यामध्ये सुद्धा चलबिचल सुरू झालेली आहे. मग आता शरद पवारांचे खासदार फुटणार आहे ह्याची चर्चा सुद्धा जोरदार आहे की बाबा शरद पवारांचे खासदार फुटणार आहेत, 8 खासदार जाणार आहेत, एक खासदार सोडला तर सगळे जाणार आहेत, अशी चर्चा सुरू आहे. म्हणून शरद पवारांनीच अशी चर्चा सुरू केली असावी की राष्ट्रवादी काँग्रेसची NDA सोबत जाणार आणि 2 मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद मिळणार आहेत. म्हणजे आता ते त्यांना जाण्याशिवाय सुद्धा पर्याय नाही. नाही गेलं तर खासदार फुटणार आहेत, गेलं तर लोक नाराज होणार आहेत. मग जात असताना आपण आपल्या पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायचा आणि सुप्रियाताईला अध्यक्ष करायचं पक्षाचं, आणि मग जरी ते गेले तरी सांगायचं आता ते राजकारण करतात, मी जोपर्यंत होतो राजकारणामध्ये तोपर्यंत माझे विचार मी सोडले नाही, म्हणजे जे मला अभिप्रेत आहे तेच मी केलं असं म्हणता येईल. मात्र सुप्रिया सुळेंबाबतीत तसं म्हणता येईल की हे बाबा नवीन आता तरुण पोर आहे ते, हे काय कुठं बी जाते ते,
आणि ह्यांचे हे गेलेत. मी असताना मी असेपर्यंत भाजपच्या सोबत मी काय गेलेलो नाही असं शरद पवार साहेबांना म्हणता येईल. आणि अशीच सध्याची परिस्थिती राज्याच्या राजकारणामध्ये. म्हणजे नाही गेलं तर खासदार फुटतात, गेलं तर लोक म्हणतील की भाजप सोबत हे गेले. मात्र चर्चा जी आहे ती जोरदार सध्याची सुरू आहे. आणि ते कटाचं राजकारण जे असतं, जे एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत, एकनाथ शिंदे सोबत जे 6 खासदार उद्धव ठाकरेंचे गेलेले आहेत, त्यांना जे मंत्रिमंडळामध्ये स्थान द्यायचंय त्या खासदारांना, तर त्या खासदारांना स्थान देत असताना राष्ट्रवादी काँग्रेस जर तिकडे गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसला स्थान द्यावं लागेल आणि ह्यांचा आपसुकच कमी होईल. म्हणूनच की काय हे शरद पवारांनी हे सगळं सुरू केलेलं आहे आणि शरद पवार एनडीए सोबत जाणार अशा चर्चेला जोर धरलेले आहेत. म्हणजे आपण राजीनामा द्यायचा आणि सुप्रियाला अध्यक्ष करायचा आणि सुप्रियाला एनडीए सोबत पाठवायचं. जसं की अजित पवारांना पाठवलं. अजित पवारांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशा लागलेल्या होत्या, नोटिसा निघलेल्या होत्या आणि कधीही अजित पवारांना जेलमध्ये बसावं लागलं असतं. म्हणून पवारांनीच, शरद पवार साहेबांनीच अजित पवारांना भाजप सोबत लावलं आणि भाजपमध्ये गेले, भाजप सोबत गेले अशी चर्चा केली. मात्र सगळं वाचवण्यासाठी ह्यांनीच त्यांना तिकडे लावलं. असंच काही आता सुप्रिया सुळेंबाबतीत सुद्धा बघा, एक अजित पवार भाजप सोबत गेले, रोहित पवारांच्या चौकशा थांबल्या, लवासा चिठ्ठीच्या सुप्रिया सुळेच्या चौकशा थांबल्या. म्हणजे पवार फॅमिलीच्या ज्या चौकशा सुरू होत्या अख्ख्याच्या अख्ख्या सगळ्या थांबल्या, केवळ आणि केवळ एक अजित पवार तिकडे झाल्यानं. आणि आता एक सुप्रिया सुळे जर तिकडे गेल्या, पाठिंबा जर दिला एनडीएला, तरी सुद्धा त्यांचं जे काय अजून काय राहिल्यास राहिलेली कामं आहेत ती सगळी होऊन निघतील. म्हणजे याचा अर्थ असा आहे की नक्कीच राज्याच्या राजकारणामध्ये बरंच काय शिस्तय हेही तितकंच आहे. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, विमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.